जय महाराष्ट्र मित्रांनो, ब्लॉग नंबर 18 मध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या ब्लॉग मध्ये आपण श्रेडेड कटिंग कसं करायचं हे शिकणार आहे। कॅबेजचं श्रेडेड कटिंग आणि कॅरेटचं श्रेडेड कटिंग। कॅबेज पहिला साफ करून असा त्याचा नको असलेला भाग काढून असं श्रेडेड कटिंगला सुरुवात केली। त्यानंतर कॅरेट घेऊन त्याला चांगलं पील करून त्याचा नको असलेला एज कट करून असं स्लाइस करून श्रेडेड कटिंग तयार केलं। श्रेडेड कटिंग अशा प्रकारे केलं जातं। हे कटिंग तुम्हाला नूडल्समध्ये किंवा गार्निशिंगला यूज केलं जातं। अशा प्रकारे श्रेडेड कटिंग मिक्स करून एका बाउलमध्ये ठेवलं। त्यानंतर आजची पहिली ऑर्डर आली व्हेज शेजवान नूडल्स आणि त्यानंतर ब्रेकला जाऊन आलो। ब्रेकनंतर बघितलं तर मी असं बॉईल केलेलं नूडल्स फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवत होता। फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी फिफो सिस्टम यूज केली जाते। फिफो सिस्टम काय असते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये बघू। ही होती आजच्या दिवसातली लास्टची ऑर्डर, चिकन ट्रिपल राईस। चिकन ट्रिपल राईसमध्ये 70% राईस जातो आणि 30% नूडल्स जातं। हे नूडल्स आणि राईस शेजवानमध्ये टॉस करून दिलं जातं व एक ऑमलेट दिलं जातं ट्रिपलसोबत आणि मंचाव सूप। आज बघितलं तर काहीच गर्दी नव्हती, शनिवार होता तरी पण सामसूमच होतं सगळं। अशा प्रकारे आजचा दिवस आपला संपला। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।